नमस्कार मैत्रिणींनो, आपण इथे 5 ते 2 ठिपके काढून घेतले आहे आणि आपण सुंदरशी गुढीची रांगोळी बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय सुंदर अशी गुढी बघणार आहोत. तर इथे आपण आधी या 2 ठिपक्यांना अशी रेष ओढून घेऊ. त्यानंतर इथून या ठिपक्यापर्यंत गोल रेष जोडत आणू. इकडून या ठिपक्यापर्यंत आणि याला जोडून घेऊ. त्यानंतर इकडे असे छोटीशी तिरपी रेष काढून घेऊ आणि ही पण जोडून घेऊ. इथे आपण स्वस्तिक काढून घेऊ. आता आपण इथून या ठिपक्यापासून तर या ठिपक्याला जोडून अशी उभी रेष काढून घेऊ. आणखीन एक रेष काढून घेऊ या बाजूला. इथे आपण रेषा काढून घेऊ काढीला. आता आपण इथून या ठिपक्याला घेऊन अशी रेष काढून घेऊ. अशी परत या ठिपक्यापर्यंत आणि याला जोडून घेऊ. तसेच इकडे पण या ठिपक्यापर्यंत याला अशी जोडून घेऊ. आता इथून आपण अशी रेष काढून या ठिपक्याला जोडून घेऊ आणि इकडे जोडून घेऊ. इकडे पण तसंच करू. या ठिपक्यापर्यंत आणून इकडे अशी जोडून घेऊ. आता इथून आपण या ठिपक्याला अशी जोडून घेऊ आणि याला अशा प्रकारे जोडून घेऊ. अशी आता एक अशी रेष काढून घेऊ आणि या ठिपक्याला घेऊन अशी जोडून घेऊ. अशा प्रकारे तसेच इकडे पण अशी जोडून घेऊ. इथे आपण पांढरे ठिपके ठेवून घेऊ. यावरती आपण अशा लाल रेषा ओढून घेऊ. लाल आणि पिवळ्या. आता आपल्याला इथे अशा आडव्या उभ्या रेषा काढून घ्यायच्या.
लाल ठिपके काढून घेतली, आता पिवळे ठिपके काढायचे. इकडे पण लाल पिवळे. तुम्हाला रंग भरू वाटले तुम्ही रंग पण भरू शकता. मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने हे काढून दाखवली आहे. आधी हळदी कुंकाचा वापर करून रांगोळी बनवली जात होती, सजावट केली जात होते रांगोळीचे लाल आणि हळद आणि कुंकूने. तर तशा पद्धतीने मी तुम्हाला सजावट करत होते, तशी मी तुम्हाला दाखवली आहे. तुम्हाला जर रंग भरू वाटले तुम्ही रंग पण भरू शकता. इथे लाल रेष काढून यावरती पिवळ्या अशा रेषा काढून घेऊ. इथे आपण कडुनिंबाचे पानं काढून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण 5 ते 2 ठिपक्यांपासून ही सुंदरशी गुढीची रांगोळी काढलेली आहे. रांगोळी अतिशय सोपी आहे, तुम्ही बघितलीच, आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक आहे. तर तुम्ही पण ही रांगोळी बनवा गुढीपाडव्याला. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.